जय महाराष्ट्र मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार. असीम सरोदेंनी यादी वाचून दाखवली. लोकसभा निवडणूक जवळ येईल तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात संपर्क दौरा सुरू केला आहे. दरम्यान आता शिवसेनेतील 12 आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत काल वकील असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपने शिंदे गटाच्या आधीपेक्षा जागा कमी केल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता काही नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे काल एका सभेत बोलताना वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेतील 12 आमदारांची यादी वाचून दाखवली आहे. हे आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याचे बोलले जात आहे. यात आमदार श्रीनिवास वनगा, आमदार लता सोनवणे, महेंद्र दळवी, प्रकाश सर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितेश कुमार तडे, प्रदीप जयस्वाल, उदयसिंग राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिट या आमदारांच्या नावांचा समावेश आहे. वकील असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्याचे 2 आमदार आधीपासून ठाकरे गटात आहेत. उदयसिंग राजपूत आणि नितीन कुमार देशमुख हे 12 आमदार परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात येण्यास तयार आहेत. कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की आपलं यांच्यासोबत भविष्य नाही. ज्यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळखत नाही असा टोलाही सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. राष्ट्रवादीचेही अनेक नेते परत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना परत घेतलं नाही पाहिजे असं वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.